नमस्कार मैत्रिणींनो, चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज या ठिकाणी आपण खूप मस्त अशी रेसिपी घेऊन आलो आहे। आज या ठिकाणी आपण चिंचेची पावडर बनवणार आहे। तुम्ही बघू शकता खूप छान अशा पद्धतीने मी हे केलेले आहे। तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून किती पण दिवस स्टोअर करू शकता। जर बाहेर ठेवली तर तुम्हाला लवकर संपवावी लागणार आहे, परंतु फ्रीजमध्ये मी तर ठेवून वापरलेली आहे। यासाठी मी अशा चिंचा घेतलेल्या आहेत, आमच्या शेतातल्याच आहेत। आणि ह्या चिंचांचं आपल्याला काय करायचं आहे, वरचं जे टरकाला आहे ते सुरुवातीला काढून घ्यायचं आहे आणि जे कडचा पार्ट आहे ना तो पण आपल्याला काढून घ्यायचा आहे। तुम्ही अशा पद्धतीने जर चिंचेची पावडर जर बनवून ठेवली ना, तुमचा किचनमध्ये भरपूर वेळ वाचणार आहे। आता ही काड्या आहेत ते आपल्याला काढून टाकायच्या आहेत। हे बघा, अशा पद्धतीच्या या चिंचा आहेत। खूप चवीला छान आहेत, जास्त आंबटही नाहीत आणि जास्त गोडही नाहीत, अशा मध्यम स्वरूपाच्या चिंचा आहेत। सांबरसाठी तुम्ही हे वापरू शकता, किंवा तुम्हाला चिंचेचा कोळ बनवून ठेवायचा असेल गुळाचा, तर आयत्या वेळेला जर हा असेल तर झटपट अगदी कमी वेळात आपली रेसिपी बनवून तयार होते। आता इथे मी चाकूचा वापर करणार आहे। चाकूने आपल्याला मधल्या जो बिया आहे ना ते काढून टाकायचं आहे। बिया ठेवायच्या नाही, कारण बिया जर आतमध्ये राहिल्या तर मिक्सरचं भांडं पण खराब होतं, आणि बिया जर चिंचेच्या मध्ये आहेत अशा राहिल्या तर काय होतं, चिंचेला पण कीड लागते। बघा, अशा पद्धतीने ही चिंचेच्या बिया आपल्याला काढायच्या आहेत। आता एक एक करून सगळ्या चिंचेच्या बिया हे चिंचुके आहेत ते साईडला काढलेले आहेत। तुम्ही बघू शकता एवढे चिंचुके निघलेले आहेत, आणि अशा चिंचा आपल्याला त्यापासून निघलेल्या आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, ज्या चिंचा मोठ्या आहेत ते मिक्सरचं भांडं खराब होऊ नये यासाठी आपल्याला, आपण अद्रकचे कसे तुकडे काढतो ना तसे या चिंचांचे तुकडे काढून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीची जर चिंचेची पावडर आपल्याकडे जर आयत्या वेळेला मिळाले तर कोणते पण पदार्थ अगदी झटपट करता येतात। त्यामध्ये तुम्ही सांबार घेऊ शकता, किंवा जर कारले कडू असेल तर काही जणांना ते चिंच वापरायची सवय असेल तर अशा पद्धतीने तुम्ही जर स्टोअर केलेला तर तुम्ही आयत्या वेळेला झटपट वापरून खूप कमी वेळामध्ये आपला रेसिपी बनवून तयार होते। तुम्हाला वर्षभर जर हे टिकवायचे असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये वापर करू शकता, कारण बाहेर माहीत नाही हे टिकते का नाही। मी तर फ्रीजमध्ये ठेवूनच वापरते। अशा पद्धतीने आपल्या एवढ्या चिंचा निघलेल्या आहेत, आणि ह्या चिंचा तर मी अशाच ठेवल्या असत्या ना तर बाहेर ह्याला कीड लागली असते आणि ह्या पटकन खराब झाल्या असत्या, आणि ज्यावेळेस मला सांबार वगैरे बनवायचे असेल ना त्यावेळेस मला बनवायला पण उशीर झाला असता। आता एक मिक्सरचं भांडं आपल्याला घ्यायचं आहे, आणि त्या भांड्यामध्ये या चिंचेचे जे आपण काप केलेले आहेत ना, छोटे छोटे जे तुकडे केलेले आहेत ना, आणि आतले आपण चिंचुके काढून घेतलेले आहेत त्या चिंचा आपल्याला आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत। जेवढ्या बसतील तेवढ्या शक्य तितक्या घ्यायच्या आहे, म्हणजे मिक्सरचं भांडं भरलं की पटकन बारीक होतं, जर कमी असेल तर जास्त बारीक होत नाही। एक एक करून सर्व आपल्याला हे चिंचेचे तुकडे आहेत ते या मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहे। तुम्ही जर सांबर वगैरे बनवणार असेल तर त्याच्यामध्ये हे पावडर जर टाकले ना तरी आपल्याला हे भिजत ठेवण्याची गरज नाही, कारण ती आपोआपच पाण्यात विरघळली जाते। आणि तुम्हाला जर भिजत ठेवायचं असेल तर तुम्ही भिजत ठेवू शकता, आणि त्यातील चिंचेचे पाणी तुम्ही वापरू शकता। अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला या चिंचा घ्यायच्या आहेत आणि थोड्याशा हलवायच्या आहेत। जर बारीक नाही झालं तर चमच्याने हलवायचे आहेत, आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय होतं, मिक्सरच्या भांड्यात ह्या चिंचा चिकटतात, त्यासाठी थोड्याशा मिठाचा वापर आपण इथं करणार आहे। म्हणून मी सांगते की तुम्ही मिठाचा पण वापर केल्यानंतर बाहेर गरमीच्या दिवसामध्ये काय होतं, पाणी सुटतं, यासाठी तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता। फ्रीजमध्ये आहे तशा वर्षभर राहतात। आणि तसेच आपल्याला आपण सांबार वगैरे बनवताना चिंचेचा वापर करतो, त्यासाठी जेव्हा लागेल त्यावेळेस बरणी आपण फ्रीजमधनं बाहेर काढून त्याचा वापर करू शकतो। आता एका प्लेटमध्ये आहे ते आपण या काढून घेऊया।
तुम्ही या काचेच्या बरणीमध्ये किंवा प्लास्टिकच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता. अगदी डीप फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. आपण जिथे बॉटल वगैरे ठेवतो ना त्या साईडला ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. हे बघा, चिंचेची पावडर आपली बनवून तयार आहे. आयत्या वेळेला ही पावडर असेल तर कोणती पण रेसिपी आपल्याला झटपट कमी वेळात करता येते. तुम्हीसुद्धा अशी पावडर नक्की बनवून ठेवा. वेळेची पण बचत होते आणि खूप छान असं ह्याच्यापासून नवनवीन रेसिपी आपल्याला बनवता येतात. हवं असेल तर तुम्ही भिजत ठेवून वापरू शकता किंवा हे असं जर टाकले तरी पण खूप छान अशी चव भाजीला येते. आमचा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.